कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा नाही, तर अनुभव, नाती, मान सन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात. हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर पहा, आज आपण जे आहे ना, तर एक नवीन टिप्स विषयी पाहणार आहोत. कारण आपण सर्व महिला जे आहेत तर घरातली सर्व काही साफसफाई वगैरे करत असतो, परंतु सर्वकडे आपलं भिंती म्हणा किंवा टीव्हीचे काउंटर म्हणा, सोफा म्हणा, सगळं आपल्याला व्यवस्थित अगदी पुसून काढता येतं, अगदी व्यवस्थित साफ करता येतं. परंतु सर्वात मेन टार्गेट म्हणजे खिडक्या. तर खिडक्या ज्या आहेत ना, तर त्याच्या जी खाचा असतात बघा, म्हणजे आपण स्लाइड करतो, तर त्या खाचामधून जे ना, तर तो व्यवस्थित काही कचरा बाहेर निघत नाही. कारण त्याच्या जी स्लाइड असते तर त्याच्या नळ्या अशा छोट्या छोट्या असतात, त्यामुळे मग त्याच्यामधून जे आहे तर कचरा काही व्यवस्थित बाहेर निघत नाही. तर मग आता त्याच्यातून नेमकं कचरा कसा आपण साफ करायचा त्याविषयी आपण आज एक टिप्स बघूया. तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक ब्रश, टूथब्रश, आणि आपल्याकडे पहा असे जुने ब्रश आहे तर पडलेले असतातच. तर मग एक ब्रश घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला सुरीच्या साह्याने जे आहे तर मग या पद्धतीने कट करायचं आहे. आणि याला कट करून जे आहे तर जे समोरचा हिस्सा आहे तर तो थोडासा हलका दांडेचा हिस्सा गरम करून समोरच्या हिस्साला आपल्याला जॉईंट करायचा आहे. म्हणजे काय होतं, एक छोटंसं वायपर, छोटासा झाडू तयार झाल्यासारखा त्याचा तयार होतो. तर मग ह्या पद्धतीने जे आहे तर मी कट केलं आहे त्याला. आणि आपण काय करूया, याला आता गॅसवरती थोडंसं गरम करून आहे ना चिपकून देऊ. तर या प्रकारे जे आहे तर अगदी ब्रशची जी पाठीमागची दांडे आहे ना, तर जिथून आपण कट केलं तर तिथेच त्याला गरम करायचं आहे, अगदी व्यवस्थित गरम करायचं आहे. आणि समोरच्या हिश्श्याला जॉईंट करायचं. तर अगदी पॅक जॉईंट झाले आहे. आणि मग जॉईंट करून झाल्याच्या नंतर याचं जे आहे तर अगदी छोटंसं एक हे तयार झाला, झाडू तयार झाला. म्हणजे जेणेकरून स्लायडिंगच्या अगदी व्यवस्थित तो बीचमध्ये बसतो आहे आणि व्यवस्थित जाळी त्याच्यातून निघता येतं. तर हे पाहू शकता तुम्ही, अगदी व्यवस्थित पूर्ण कचरा निघलाय, पूर्ण जाळी निघले त्याच्यामधले. आता फक्त काय जी याला आहे ना तर वल्ला कपडा हे करून वल्ला कपड्याने पुसून घेतलं की एकदम काळ्या खाप होतील. तर अगदी असेच दुसऱ्या साईडची जी स्लाइड आहे ना ती देखील आपल्याला साफ करून घ्यायची आहे.
तर ह्या जी ब्रशच्या साह्याने आहे ना, तर पूर्ण म्हणजे खिडकीतले जे जाळे आहेत जे स्लाईडमधले तर पूर्णपणे निघलेत पहा. आता याला एक ओल्या कपड्याने जे आहे तर व्यवस्थित पुसून घेते, म्हणजे मग काय होईल एकदम छान निघतील. म्हणजे जी धूळ असते ना आतमध्ये साठलेली ती देखील पुसून निघते आणि एकदम क्लीन मग खिडकी होऊन जाते. तर पहा माझे जी खिडक्या आहेत ना तर साफ झालेल्या आहेत. तर मी घेतल्या आहेत खिडक्या साफ करून, म्हणजे इझी गेलं. आणि अजून पण एक टिप्स आहे, त्या पद्धतीने देखील मी एखाद दिवशी नंतरून करून पाहिल तर जाळे पण निघून जाता. आणि मग नंतरून जी धूळ आहे तर थोडीशी आपण ओला कपडा जे आहे ना तर तो ओला कपडा घेऊन ब्रशचा जो पाठीमागची जी साईड आहे तर त्याच्यामध्ये खाचीमध्ये असे हे केलं ना की पूर्णपणे खिडकी अगदी व्यवस्थित निघते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट्स करा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.